चेंबूरच्या सुभाषनगर भागात एक धक्कादायक घटना घडली। इमारतीच्या 8व्या मजल्यावरून 6 कामगार खाली पडल्याची माहिती। अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला। कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याची माहिती देखील समोर येते। इमारतीच्या बांधकामावेळेस हा अपघात झाल्याची माहिती आहे। जखमी कामगार राजावाडी रुग्णालयात दाखल। AQR पण त्या पद्धतीने वाढलेला आहे, संपूर्ण AQI। तर ह्या पद्धतीने आपण डेव्हलप विकास आणि त्यांनी घेतलेले सेफ्टी कॉज ह्याच्यावरती हे तर होता कामा नये। ही फार दुर्दैवी घटना आहे, पण ह्याच्या पुढे पण झाली नाही पाहिजे आणि ह्याच्या अगोदर झालेली आहे त्यावरती पण जर स्थानिक त्या ठिकाणी प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा म्हाडा प्रशासन असेल, यांचं त्याच्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे। जर ते नसेल तर मग ह्या दुर्घटना होण्यासाठी कुठेतरी तेही जबाबदार आहे। बऱ्याच वेळेला आमच्याकडे KEM मध्ये प्रचंड लोकांची गर्दी असते, प्रचंड बेड आमचे फुल असतात। लगेच तुम्ही ग्लोबलला वगैरे नेत का नाही? म्हणजे इथेही MMRDAचे लोक कॉन्ट्रॅक्टरला वाचवतायत, कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेत आहेत। आणि तुम्ही आता जे सांगितलं मस्जिदपर्यंत, तर त्या वॉर्डचा वॉर्ड ऑफिसर कोण आहे, कशा परमिशन दिल्या, MMRDAच्या तिथल्या असलेल्या सुपरविजन जे करतायत किंवा ऑफिसर HOD आहेत ते कसं काय हे बघतायत? म्हणजे अंधाधुंदी कारभार चाललेला आहे आणि याचा खरं म्हणजे सर्व स्तरातून आता तो निषेध होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।